नमस्कार. आज आपण करणार आहोत नाश्त्यासाठी झटपट होणारा पण हेल्दी असा पनीर पराठा. पराठ्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी मळून घेतलेले गव्हाचे पीठ, 1 वाटी किसून घेतलेलं पनीर, 1 वाटी किसून घेतलेले गाजर, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कोबी, अर्धी वाटी शिमला मिरची. पराठे भाजण्यासाठी लागणारे तूप. पराठ्यासाठी लागणारा मसाला: 1 चमचा मिक्स हर्ब, 1 चमचा ऑरिगॅनो, 1 चमचा पिझ्झा सीझनिंग, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा पेरी पेरी मसाला, 1 चमचा कसुरी मेथी, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1 चमचा सोया सॉस, चवीनुसार मीठ. चला आता आपण लगेचच पराठे करायला घेऊयात. हे सर्व साहित्य मिक्स करून आपण लगेच पराठे करायला घेऊयात. पराठ्यासाठी लागणारं मिश्रण तयार झाले. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊन पराठा करू शकता. पराठा करण्यासाठी पिठाचा एक गोळा घेऊन आपण त्यात हे मिश्रण भरून घेऊयात. सुक्या पिठात घोळून आपण थोडासा जाडसर असा पराठा लाटून त्याला मंद आचेवर भाजून घेऊया. गरम तव्यात टाकून मंद आचेवर खरपूस पराठा भाजून घेऊया. पराठा एकीकडे भाजतो तोपर्यंत मी दुसरा पराठा लाटून घेते. बघा कसा छान खरपूस भाजलेला आहे. बघा कसा पराठा छान खरपूस भाजलेला आहे. गरम गरम पराठे तयार आहेत. तुम्ही दही किंवा सॉस सोबत खाऊन एन्जॉय करा.